नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यातील सोफिया येथील रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाविरोधात वाहतूकदार आणि विविध व्यावसायिक घटक आक्रमक झाले आहेत. राखेच्या दरात करण्यात आलेल्या मोठ्या वाढीच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी थेट प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक अंत्यविधी आंदोलन करत संताप व्यक्त केला. अमरावतीच्या सोफिया परिसरातील रतन इंडिया ऊर्जा प्रकल्प व्यवस्थापनाने राखेच्या दरात केलेल्या वाढीविरोधात वाहतूकदार, वाहनमालक आणि विविध व्यावसायिक संघटना एकवटल्या आहेत. रतन इंडिया पॉवर प्लांटच्या मटेरियल गेटसमोर वाहतूकदार संघटनेच्या नेतृत्वाखाली तिरडी काढून प्रतिकात्मक अंत्यविधी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत व्यवस्थापनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार पूर्वी राखेचा दर प्रतिटन केवळ ₹1 अपेक्षित असताना प्रत्यक्षात ₹50 आकारण्यात येत होते. मात्र आता हा दर थेट ₹150 प्रतिटन करण्यात आल्याने व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. या दरवाढीचा फटका वाहनमालक, चालक, वाहतूकदार, वीटभट्टीधारक, एएसी ब्लॉक उत्पादक आणि आरएमसी प्लांट चालकांना बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनाचा हे आहे, भाववाढी प्रत्येकाची होत असते, पण 1 पट नाही, 2 पट नाही, डायरेक्ट 4 पट भाववाढ झालेली आहे. याच्यामुळे अमरावती जिल्ह्याला चांगला मोठा झटका बसणार आहे. आम्ही जर ही राख आज उचलून टाकली, जे गाडी जिथं आम्हाला 12,000 टाकायची तिथे 20,000 जर टाकली, तर ते वीट भट्ट्यावाल्यांनी यांनी 4 पट वाढवले. वीट भट्टा धारकांनी जर 4 पटच्या जागी 2 पट जरी भाव वाढवले, तर अमरावती जिल्ह्याला जे वीट आहे ते डायरेक्ट रेतीच्या भावात घ्यायला लागत. म्हणजे गरीब माणूस वीट घर बांधू शकणार नाही. या कंपनीची अंतविधी काढलेली आहे. याच्यातला एखाद्याच्या आमच्यातला जीव जायची वाट पाहून राहिले, तर आम्ही यांची सुरुवात केलेली आहे. आम्ही आतापर्यंत शांत होतो, आता आम्ही गेट तोडून आतमध्ये जाणार आहे आणि राख फुकट भरणार आहे. फुकट झाल्या, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, ते गेट तोडून आतमध्ये जाणार आहे. आमचा जीव गेला तरी चालते. आमचं इथं EMI बाउन्स राहिले, लोक फाशा घेऊन राहिले, आत्महत्या करून राहिले, लोक परेशान झालेले आहे. कर्ज काढून वाहने खरेदी केलेल्या अनेक वाहन मालकांवर हप्ते भरण्याचे संकट निर्माण झाले असून व्यवसाय बंद पडण्याची वेळ आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. रवींद्र बाबूलालजी चिरडे, मी ट्रान्सपोर्टर आहे. वीट भट्टेधारकांना ट्रक पुरवतो. आमच्यावर अन्याय असा होऊन राहिला की वेळोवेळी आम्हाला भाव वाढ करत असतात. पण या वेळेस असा भाव झाला की समथिंग एक ₹100ची वस्तू एकदम ₹500 केलेली आहे. हे काही भाव वाढ करण्याची काही पद्धत नाही. म्हणून सर्वांनी आम्ही आंदोलन ठोकलेलं आहे. 41 दिवसापासून इथे आंदोलन आहे. आम्ही ठिय्या आंदोलन ठेवलेलं आहे. आमची कोणतीही प्रशासन आमची हे न घेता आम्ही आज प्रशासनाला जागा करण्यासाठी राजू रतन ह्या पॉवर प्लांटचा मालक आहे, त्याची मयतच काढून टाकली आहे. आता आमची मयत व्हायच्या अगोदर पहिले त्याची मयत करतो. मग आत्ताच आमच्या एक कार्यकर्त्यांनी फाशी घेतलेली आहे नांदगाव पेठमधील मोर्शे भाऊंनी. आमचा त्याच्याकडे एक ट्रक आहे. असे एक कार्यकर्ता जर मरत गेले तर यालाच फाशी देऊन टाकायची, खतम करायचं मॅटर. आम्ही आता यांना मातीची वीट बनवायला लावून आम्ही माती पुरवून त्यांना कलेक्टरला आमचं निवेदन, राख फुकट देण्यात यावी. राख ही वेस्ट आहे. लाखो करोडो टन इथे राख ठेवलेली आहे. त्यांनी ठेवणे हे इल्लीगल आहे, तरी ते काम करतात. कोणी प्रशासन याच्यावर लक्ष देत नाही. आमच्याकडनं कोणी आहे नाही. आमदार खासदार बोलतात, तेवढ्यापुरतं येतात, पण त्यांना याच्यातलं काही कळत नाही. म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की आमच्यावर जे होणारा अन्याय आहे हा दूर करावा. हे बघा ना, राखीमुळे एक राखीची वीट बनते, लाल पण बनते, पांढरी पण बनते, ACC वीट पण बनते, त्याच्यानंतर ब्लॉक पण बनतात. RMC प्लांटला हे वापरल्या जाते, सिमेंटमध्ये वापरल्या जाते, रस्त्यात वापरल्या जाते, प्लीनमध्ये वापरल्या जाते, त्यामध्ये अर्थिंगमध्ये वापरल्या जाते. इतक्याच्यावर व्यवसाय अवलंबून असल्यामुळेही तरीही पण या राखीला म्हणजे आम्हाला इतकं चिडवलं जाते या राखीसाठी. ही राख वेस्ट असूनही नागपूरहून आम्ही आताही मी नागपूरहून फुकट राख आणून राहिलो आहे. पण यांची इच्छाच नाही द्यायची. म्हणजे लोकांना, गरीब लोकांना फसवायचं. पहिले बिना GSTची राख द्यायची. लाखो करोडो रुपये खाल्ले, तर पोट किती मोठं झालं आहे त्याचं, पैसे खाऊ. आज ते खतम झालं. आम्ही याच्यानंतर राख फुकटच नेणार. मी गेट तोडून आतमध्ये माझेच पहिले ट्रक टाकणार आहे. माझ्या मागं सर्वजण येईल ती बघल, पण मी गेट तोडून राख देणार आहे, म्हणजे नेणार आहे. रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाच्या धोरणांमुळे हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. मी बलवीर चव्हाण, एक युवा उद्योजक आणि ट्रान्सपोर्टर आहे. या कंपनीची एवढी मनमानी चालू आहे का पहिले पहिले फ्रीमध्ये देत होते, नंतर ₹50 केली, नंतर ₹1500 केली. आता यांची एवढी लालूच वाढलेली आहे का यांनी आता सरळ ते ₹200 प्रति टन केली, जे की पूर्णतः नियमाच्या विरुद्ध आहे. यांच्याकडे ऑलरेडी इथं 10 15 कोटी मेट्रिक टन माल स्टॉकमध्ये आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, पॉल्युशन विभागाला सांगितलं, यांना सांगितल्यानंतरही याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. यानंतर जर जिल्हाधिकारी आणि पॉल्युशन विभागाने जर निर्णय नाही घेतला तर हे गेट तोडून आम्ही फ्रीमध्ये ॲश भरू आणि सर्वांना देऊ. यांचं ते भाववाढ केली आणि यांना जाग मिळणार म्हणून यांची प्रेत यात्रा काढून
हे आंदोलन आम्ही आज करत आहे. दरवाढीचा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे आता प्रकल्प व्यवस्थापन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राखेच्या दरवाढीवरून रतन इंडिया ऊर्जा प्रकल्प आणि वाहतूकदार यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. प्रतिकात्मक अंत्यविधी आंदोलनानंतरही मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा कसा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.